नमस्कार. मी डॉक्टर गौरी बसरकोट वैद्य. मी आयुर्वेदाचार्य आहे. आयुर्वेदाला आयुष्याचा वेद म्हटलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की आजार झाल्यावर काय करायचं ह्याच्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काय करणं हेही आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. आजारानंतरचे उपाय तर दिलेलेच आहेत, पण त्या आजारांना लांब ठेवण्यासाठी काय काय आपण करू शकतो ते या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग त्यातलंच एक महत्त्वाचं म्हणजे अधारणीय वेगांचं धारण न करणे. म्हणजे काय, जे वेग अधारणीय आहेत, अधारणीय म्हणजे त्याच्या नावातच आलेलं आहे, जे अडवू नये असे वेग. आणि वेग म्हणजे कुठल्याही प्रकारची शरीरातली गती. मग याच्यामध्ये काय काय येतं तर ढेकर, मल, मूत्र, अश्रू म्हणजे रडतो आपण त्यावेळेला अश्रू वाहतात, ते अश्रू, जांभई, भूक, तहान अशा प्रकारचे 13 अधारणीय वेग आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. मग काय होईल जर हे वेग अडवले गेले तर? आजकाल अशी अनेक कारणं घडतात की ज्याच्यामुळे हे वेग अडवले जातात. उदाहरणार्थ कुठल्या तरी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहोत, प्रवासामध्ये आहोत, अशी अनेक विविध कारणं असतात की ज्याच्यामुळे या वेगांचं धारण केलं जातं आणि मग वेगवेगळे मोठमोठे आजार आपल्याला होतात. मग याचे काय दुष्परिणाम आहेत किंवा कुठल्या वेगाच्या अडवण्यामुळे कुठले आजार होतात किंवा कुठले दुष्परिणाम होतात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. नमस्कार.